एकदम सुपर सॉफ्ट आतपर्यंत दही मुरेल असे जाळीदार दही वडे आज आपण बनवणार आहोत। एकदम मस्त परफेक्ट हे दही वडे बनतात। बघू शकता व्हिडिओमध्ये एकदम मस्त जाळी आलेली आहे आणि सुपर सॉफ्ट दिसत आहे। तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। मी इथं 1 वाटी पांढरी उडदाची डाळ घेतलेली आहे। तर ही स्वच्छ निवडून धुवून याला 6 ते 7 तास भिजत घालायचं आहे किंवा रात्रभर भिजत घातलं तरी चालेल। आता मी हे डाळ रात्रभर भिजत घातली होती। सकाळी एकदम मस्त छान फुललेली आहे आणि पटकन कट होते, बघू शकता तुम्ही। आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये ही डाळ निथळून काढायची आहे। पाणी अजिबात घ्यायचं नाहीये आपल्याला। तुम्ही चाळणीवरती किंवा अशा झाराच्या मदतीने पाणी निथळून बाजूला काढू शकता। तर याच्यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे अर्धा इंच आलं मी घालणार आहे, 2 हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा इतकं मी जिरं सुद्धा घालणार आहे। हे सगळं ऑप्शनल आहे, हे नाही घातलं किंवा तुम्ही नंतर जरी वापरलं तरी चालेल। मीठ सुद्धा घातलेलं आहे। आता हे एकदम बारीक आपल्याला करून घ्यायचं आहे मिक्सरवरती। तर पाणी घालायचं नाही शक्यतो, जर लागलंच तर एखादा चमचा तुम्ही पाणी घालू शकता, पण पाणी अजिबात जास्त वापरू नका। आपल्याला हे दाटसर असं मिश्रण हवं आहे। तर आता बघू शकता मस्त हे बारीक झालेलं आहे मिक्सरवरती। अजिबात पाण्याचा वापर केलेला नाहीये आणि मिश्रण छान बारीक झालेलं आहे। आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। तर मी इथे एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। त्यापूर्वी आपल्याला एक दुसरं काम करायचं आहे। एक भांडं घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ 2 ग्लास इतकं पाणी घालायचं आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून हे आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे। आता हे बाजूला ठेवून देऊयात। आता आपण हे उडदाचं पीठ जे बारीक करून घेतलं होतं हे छान असं आपल्याला अगदी 5 मिनिटं फेटून घ्यायचं आहे। जितकं आपण हे छान फेटून घेईल तेवढं हे मिश्रण छान फ्लफी होतं आणि उडीद वडे एकदम मस्त परफेक्ट फुलतात। आणि तुम्ही इथं टिप लक्षात ठेवा, याच्यामध्ये अजिबात बेकिंग सोडा बेकिंग पावडर काहीही वापरलेलं नाहीये। तर मिश्रण छान फ्लफी झालेलं आहे। 5 मिनिटं झालेत मी फेटते ते। तर एकदम परफेक्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे। आता तुम्हाला दाखवते मी पाण्यामध्ये हात डीप केलेला आहे आणि या पद्धतीनं आपल्याला वडे सोडायचे आहेत तेलामध्ये। तर हाताला सुद्धा जास्त चिकटत नाहीत। गॅसवरती तेल सुद्धा गरम झालेलं आहे। आता वडे तळून घ्यायचे आहेत आपल्याला आणि हे वडे एकदम सोप्या पद्धतीने सोडले जातात। हाताला थोडंसं पाणी लावायचं, डीप करून घ्यायचं हात पाण्यामध्ये आणि छान असे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि छान असे हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। हे वडे कढईला कुठेही चिकटत नाहीत, फक्त तेल व्यवस्थित गरम झालेलं असावं म्हणजे परफेक्ट बनतात। आणि सोडा वगैरे वापरला नाही तरी सुद्धा एकदम स्पॉन्जी असे हे वडे बनतात। आणि तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि वडे सोडायला घ्यायचे। तर हे वडे एकदम छान तळून तयार आहेत। तर हे वडे तुम्ही चटणी आणि सॉस सोबत सुद्धा सर्व करू शकता, अतिशय छान लागतात असं सुद्धा। तर आपल्याला दही वडे सुद्धा बनवायचे आहेत। आता तळून घेतलेले वडे या पाण्यामध्ये, मिठाचं जे पाणी बनवून ठेवलं होतं त्याच्यामध्ये घालायचे आहेत। वडे थोडेसे गरमच असावेत। आता हे फक्त 1 मिनिट आपल्याला याच्यामध्ये डीप करून ठेवायचं आहे, 1 ते अर्धा मिनिट। आता माझ्याकडे मी घरी दही बनवून घेतलं होतं, अर्धा लिटरचं दही बनवलेलं आहे एकदम मस्त। ते छान असं मी फेटून घेते आहे आणि एका बाउलमध्ये हे काढून घेते आहे। जर तुम्हाला एकदम फाईन असे दही हवं असेल तर तुम्ही गाळणीतून गाळून सुद्धा घेऊ शकता किंवा तसं नसेल करायचं तर विस्करच्या मदतीने सुद्धा छान असं फेटून घेऊ शकता। आणि आता याच्यामध्ये मी मिक्सरवरती बारीक केलेली साखर 2 मोठे चमचे इतकं घातलेलं आहे। तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण सुद्धा कमी जास्त करू शकता। अगदी चिमटभर मीठ सुद्धा घालायचं आहे, खूप छान टेस्ट येते। तर बरेच जण मीठ सुद्धा घालत नाहीत, तर तुमच्या आवडीने तुम्ही मीठ घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल, पण जरूर घाला, छान टेस्ट येते। आता हे सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता इकडे अर्धा मिनिट होऊन गेलेला आहे। तर या पद्धतीने वडे थोडे स्क्वीज करून घ्यायचे आहेत। त्यातलं अलगद असं पाणी काढायचं आहे, जास्त प्रेस करायचं नाही, अलगद पाणी काढायचं आहे। या पद्धतीने मी सगळे वडे स्क्वीज करून घेणार आहे।
आता एका प्लेटमध्ये छान असं आपण दही वडे बनवून घेऊयात। तर हवे इतके दही वडे घेतलेले आहेत। याच्यावरती छान फेटून घेतलेलं गोड दही घालायचं आहे आपल्याला। तुम्ही गोड दहीमध्ये हे वडे सुद्धा डायरेक्ट घालू शकता किंवा या पद्धतीने प्लेटमध्ये आधी वडे त्याच्यानंतर दही आणि मस्त चिंच गुळाची चटणी, हिरवी चटणी आणि वरून थोडीशी सेव किंवा डाळिंबाचे दाणे घालून सुद्धा तुम्ही हे गार्निश करू शकता। अतिशय छान लागतात आणि बघू शकता एकदम मस्त असं आपलं ज्युसी दही वडे तयार आहेत। एकदम मस्त सॉफ्ट होतात, बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही। तर रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अगदी थोड्या वेळात मी ही रेसिपी तुम्हाला सांगितलेली आहे। खूप छान रेसिपी आहे आणि नक्की ट्राय करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा। परत भेटू एक छान अशी रेसिपी घेऊन, तोपर्यंत बाय।